पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे, जय जय श्री रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासनं, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यपहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्, वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामी पृथ्वी समुद्रली ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थम। करता एकची श्री रघुनंदनम, करता एकची श्री रघुनंदनम, महायोग पीठे तठे भीमरत्या, परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं, समागत निष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, जय जय राम।
श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 8व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। पूर्व प्रसंग संपतात्यतं रावण होनी पंचोन्मत, येवोनी अशोकवना आत सीता पाहत भोगेच्छाम। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची आम। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजू चित्तास्य पुलियाम। माझी वाणी तुझे वर्णिवून नामा, ईशे देई प्रेम काही कळम। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ, गणासवे काज काय माझे। करीना मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवाम। देवी मी जे जे केले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवम। ब्रह्मस्वरूप होते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्यात येते हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 8व्या अध्यायाच्या भाग 1ला म्हणजेच 8व्या अध्यायाला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणाशी साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। मागील अध्यायाचं अनुसंधान लक्षात घेता मागील अध्यायातील शेवटीचा पूर्व प्रसंग पाहता रावण पंचमदान उन्मत्त झालेला आहे। तो काम वासनेने बरबटलेला आहे। राज्याच्या बळानं राज्य उन्मत्त झालेलं आहे। अंगातल्या ताकदीच्या जीवावर बळून उन्मत्त झालेलं आहे। अशा प्रकारचे असणारे म्हणले पंच मानानं पानानं राज्य बळानं ज्ञान गर्वानं पंचमदानं तो उन्मत्त झालेला आहे। आणि वारंवार सीताचा सन्निपात त्याला होऊ लागलेला आहे। आणि ज्या अशोकवनामध्ये 4 महिन्यापूर्वी माऊली सीतांना राजा रावणानं अपहरण करून आणून सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहे, त्याला आता वारंवार सन्निपात होऊ लागलेला आहे। भोग इच्छा निर्माण झालेली आहे। आणि भोग इच्छा निर्माण झालेला राजा रावण अशोकवनात सीता माऊलीच्या समोर आलेला आहे। रावणे ऐशी देखील सीता, कंपायमान आती भयार्ता। जेवी कदली वायू घाता, श्रीराम कांता तेवी कापे। रावण अशोकवनात सीता माता ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आलेले आहे, माऊलीकडे पाहू लागलेला आहे। त्यावेळेस रावणाला वाटू लागलेले सीता माऊली खूप घाबरलेली आहे, आपल्याला पाहून खूप भिलेली आहे। एखाद केळीचं झाड असावं आणि भरपूर वारा सुटल्यानंतर ते केळीचं झाड जमिनीवर सपाट असं पडतं, म्हणजे उन्मळून पडतं। आणि वारा सुटल्यानंतर केळी जशी थरथरते, पानांचा जसा फर आवाज येतो आणि केळी वाऱ्यानं घाबरली की काय असं वाटतं, तशी सीता माऊली घाबरलेली आहे, दचकलेली आहे आपल्याला पाहून। आणि ती भीतीनं थरथर कापू लागलेली आहे। असं राजा रावणानं सीता माऊलीला त्याच्या भूमिकेतून पाहिले आहे। देखोनी या दशानन उदर बाहू भूषणम, पितांबराती जीर्ण येण्याची आपणा आच्छादी। राजा रावण आलेला माऊलीनं पाहिलेले आणि राजा रावणाच्या दृष्टीनं हे वर्णन आहे भाविक हो। सीता माऊलीनं काय केलेलं आहे, आपला पदर सावरलेला आहे,
आपल्या जुन्या मळलेल्या पितांबरानं आपलं सगळं अंग, पोट असेल, छाती असेल, हात असतील, सगळं झाकून घेऊ लागलेले आहेत. अशा प्रकारे राजा रावणानं सीता माऊलीला पाहिलेलं आहे. पितांबर तो अति जीर्ण, तेने अवयवाच्छादून, जानकी अति लज्जायमान, अधोवदन राहिली. पितांबर जुना झालेला आहे, झिरझिर झालेला आहे. आणि अशा जीर्ण पितांबरानं सगळे आपले अवयव, सगळं अंग झाकून घेऊन सीता माऊली लाजलेले आहेत आणि खाली मान घालून अशा अवस्थेत माऊली आहेत. असं राजा रावणाच्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. नाही अभ्यंग ना स्नान, सर्वांग मळीन मळकन, नाही आच्छादन अस्तरन, नाही आसन बैसावया. ना डोक्याला तेल आहे 4 महिन्यापासून, ना माऊलीनं स्नान केलेलं आहे, सर्व अंग मळलेलं आहे. अंगाला त्या असणाऱ्या मळाची म्हणले घाण दिसत आहे. तिला हातरायला नाही, तिला पांघरायला नाही. एवढंच नाही म्हणले तर तिला बसायला एखादी खुर्ची किंवा आसन व्यवस्था सुद्धा नाही. माऊली भूमीवरच बसलेले आहेत. अशा अवस्थेत राजा रावणानं त्याच्या दृष्टीनं सीता माऊलीला पाहिल्याबरोबर राजा रावणाला त्या दिसलेल्या आहेत. सीता धरणी ज्या आपण, धरासनी सुख संपन्न, बैसली असे सावधान, लज्जायमान दशवक्त्र. सीता माऊली ही भूमिकन्या असून ती अगदी आनंदात पृथ्वीवर म्हणजे जमिनीवरच स्थिरावलेली आहे, बसलेली आहे. ती सावध आहे. हे राजा रावणानं पाहिलं. अंधा तोंडाचा राजा रावण लज्जायमान झाला. धनलोही खतेली आशे, ती माझी निज निदान वसे, सीता बाह्य मलिन दिसे, आंतरी वसे श्रीराम. सीता माऊली खरोखरच धनस्वरूप आहेत, कारण त्या लक्ष्मी माता आहेत. आणि अशा सीता माऊली वरून बाह्य रंगानं मलिन दिसत आहेत, प्रांतरंगामध्ये चैतन्य घन अशी श्रीरामाची मूर्ती त्यांच्या नांदत आहे. त्यामुळे त्या तेजपुंज आहेत. सीता बाह्य भाषे भयमान, अंतरिनी शंक सावधान, हे नेनोनी दशानन, करी प्रार्थना भोगार्थ. जैशी ज्याची अंतर्वृत्ती तैसे ते जगाते देखती. अहो, ज्याच्या आतमध्ये जे साचलेले आहे, तुम्ही ज्या दृष्टीनं पाहणार आहे त्या दृष्टीनं तुम्हाला हे जग दिसणार आहे. तुमची बघण्याची दृष्टी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. सीता बाहेर अंगानं नात्रया म्हणतात भयभीत झालेली दिसते. प्रांतरंगातून नित्य सावध आणि निशंक निधडी असणारी माऊली सीता आहे. हे राजा रावणाला कळत नसेल का? कळत नाही. म्हणून तर राजा रावण भोग इच्छा अंतकरणामध्ये धरून कामवासनेने बरबटून सीता माऊली जवळ येऊन सीता माऊलीला भोगार्थ कळकळीची विनंती प्रार्थना करू लागलेली आहे. सोमुखे रावण म्हणे सीतेम, मज भिवू नको प्रिय कांते, मज देखो निजांगाते, वृक्षा आपणी आते गुप्त करिशी. त्यावेळेस सोमुखे रावण म्हणे सीतेम, मज भिवू नको प्रिय कांते, मज देखो निजांगाते, वृत्ता आपणी आते गुप्त करिशी. आणि राजा रावण सीता माऊलीला म्हणतो, तू माझी प्रियकांत आहे. आता ह्याच्या तोंडातून हे शब्द निघायला नको आहेत, पण
जैशी ज्याची अंतर्वृत्ती तैसे ते जगाते देखती. ह्याचं अंतकरणच काम वासनेनं बरबटलेलं आहे. ह्याच्या अंगाअंगात रोमारोमात भोग इच्छा संचरलेली आहे. त्यामुळे याला दुसरं काही सुचत नाही. आणि राजा रावण रामप्रभूंची स्वामिनी असणाऱ्या सीतामाऊलीला म्हणतो, तू माझी प्रिय कांता आहे, तू भिवू नको. आणि मला बघून तुला लाजायला भ्यायला काय झालेलं आहे, आणि काय एवढं अंग झाकून घेते, काय एवढी घाबरी झालेली आहे. असा राजा रावण माऊलीला बोलतो. मी प्रार्थितो दशानन मजला व्हावे सुप्रसन्न, सकल लज्जेसी सांडून सुख संपन्न रम मजसी. मी 10 तोंडाचा राजा रावण आहे. माझी तुला कळकळीची विनंती आहे, तू माझ्यावर फिदा हो, प्रसन्न हो, सगळी लाज लज्जा सोड. रावण म्हणतो या ओळीमध्ये, सकळ लज्जेसी सांडून सुख संपन्न मज रम मजसी. तू काय कर, सगळी लाज लज्जा अब्रू सगळं सोड आणि तू माझी हो, माझ्या बरोबर रममान हो. तुला सुख सुख आणि सुखच भोगायला मिळेल, तू सुख संपन्न होशील. असा राजा रावण बोलतो. सांडली श्रीरामाची आस, हे घे माझी सत्य भाष्य, मज तुझ झालिया आश्लेष, भोगी अशेष निज राज्य. रामाला विसर म्हणतो रावण, तू माझी प्रिय कांता हो, मला कडकडून मिठी मार, आलिंगन दे, आणि हे घे माझं वचन. म्हणले वचन कशासाठी देतो, तू जर माझी झालीस, मला होकार दिलास, रामाला विसरलीस, तर हे सगळं माझं राज्य आहे ना. म्हणले त्या राज्याचा भोग तुला भोगायला मिळेल. ह्या माझ्या लंकेच्या राज्याची मालकीन तुला करेन. 80 शस्त्र माझ्या नारी, तयात मुख्य जे का मंदोदरी, तुझी करीन ते किंकरी, अवघ्यावरी तू श्रेष्ठ. 80,000 माझ्या बायका आहेत, राजा रावण म्हणतो. त्यात मुख्य असणारी माझी महाराणी मंदोदरी आहे. तिला सुद्धा तुझ्या पायाची दाशी करीन, सगळ्यामध्ये तुला श्रेष्ठतेचा दर्जा देईन, महाराणीच्या पदावर बसवीन. राजा रावण माऊलीला बोलतो. इंद्रादेक देवाचा मग्र, तुझे करीन ओ किंकरा, मीही होईन आज्ञाधरा, साक्ष शंकर प्रमाणम. इंद्रादी देव सगळे 33 कोटी माझ्या बंदीखान्यात आहेत. त्या सगळ्यांना तुझे दास म्हणून सेवा करायला लावीन. मीही तुझा एक शब्द मोडणार नाही, तुझ्या अंकित राहीन. शंकराची शपथ घेऊन सांगतो बर का, तू मला वश हो. सीतामाऊलीला राजा रावण प्रार्थना करतो. स्वर्ग मृत्यू पाताळीची, संपत्ती आणली त्रिभुवनीची, तेही अर्पिन मी तुझची, घे आमुची निज भाकम. आणि जे असणारे म्हणले 3 ताळ आहेत, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. त्या 3 तळातील सगळी संपत्ती, त्रिभुवनाचं सगळं धन मी गोळा केलेलं आहे लंकेच्या ठिकाणी. सगळ्या तिजोरीच्या चाव्या मी तुझ्याकडे देईन. हे माझ्या वचन आहे. राजा रावण सीतामाऊलीला बोलतो. सवेग मलिनांबरे फेडी, माझी दिव्यांबरे वेढी, सांडोनी श्रीरामाची ओढी, होगी आवडी तू मजम. ताबडतोब तू काय कर, त्या अंगावरची मळलेली साडी वगैरे आहे ना म्हणले, ती वस्त्र काढून टाक म्हणले. मी तुला दिव्य वस्त्र देतो, ते परिधान कर, नेस. आणि श्रीरामाचं ध्यान, श्रीरामाचं चिंतन, श्रीरामाचं भजन, श्रीरामाची जी तुझ्या अंतकरणात लागलेली ओढ आहे,
ती ओढ तू काढून टाक आणि माझी आवड मनामध्ये निर्माण कर. तू मला अगदी आवडीनं भोगू शकतेस असं माऊली सीताला राजा रावण बोलतो. मस्तका दिसता हे मलिन करी जवादीचे मंगल स्नान तुझ मी चर्चिन चंदन घनस्थान निमवावयाम. राजा रावण म्हणतो तुझं अंग सगळं मळलेलं आहे म्हणले. मस्तक तर घाण दिसू लागलेले आहे, मलिन दिसू लागलेले आहे. तू काय कर तर खरोखर कस्तुरीनं मंगल स्नान कर. तुझ्या अंगाला मी सगळ्या चंदन चर्चीन लावीन म्हणतो. पण तुझ्या अंगाची असणारा जो दाह आहे किंवा तुझ्या अंगामध्ये जो ताप आहे तो शांत करीन. रत्न जडित अलंकार रत्न कुंडले पदकहार कंकणे भाऊवटे मनोहर अर्धचंद्र रत्नांचे. राजा रावण रमकांत असणाऱ्या सीता माऊलीला वश करण्यासाठी साम दाम दंड आणि भेद या चारी प्रकाराचा अवलंब करून पाहण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. पहिल्यांदा समजावून सांगू लागलेले आहे. साम प्रकार वापरलेले आहे विनंती करून. आता दाम प्रकार वापरू लागलेले आहे. तो म्हणतो रत्न जडित अलंकार नवरत्नाने जडवलेले अलंकार मी तुला घालायला देईन. रत्न कुंडले पदकहार तुझ्या गळ्यामध्ये मी मोठ्याच्या मोठं नवरत्नाने जडवलेलं सोन्याचं पदक ज्याला माता मौल्या घंटन म्हणतात त्याचा लांब सडक असा सोनेरी हार तुला घालायला देईन. बांगड्या सुद्धा पूर्ण हातामध्ये सोन्याच्या भरीन. भाऊवट जे बाजूबंद आहेत ते तुझ्या असणाऱ्या म्हणले भुजदंडामध्ये तुला ते घालायला मिळतील. अशा प्रकारे सगळं सोन्या नाण्यानं तुला मडवीन म्हणले. सैत किंकिनी ज्वाळ माळा कटी विराज मेकळा वाकी अंदुवाचा खळाळा कळी काळा भिवू नको. तुला असणारा म्हणले चांदीचा करदोडा किंवा कंबरपट्टा घालायला देईन. त्याला असणारी म्हणले बारीक 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 असणारी घुंगर, पायामध्ये असणाऱ्या वाक्या तोडर हे सगळं तुला म्हणले मी अर्पण करीन. तू मात्र भिवू नको. तू माझी हो, मला होकार दे, वश हो. राजा रावण बोलतो तुझे देखो निरूप यौवन ब्रह्मा पळे मूर्छापन्न माझे उताविळ मन दे आलिंगन जानकी. तू सुंदर आहे म्हणले, तू तरुण आहे, लावण्याची खान आहे. तुला पाहिल्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा म्हणले मूर्छित पडेल एवढी तू सुंदर सुंदर दिसते. तू काय कर तर मला कडकडून मिठी मार, मला आलिंगन दे, माझ्या भाऊ पाशात ये. माझं मन तुला भेटण्यासाठी उतावीळ झालेले. राजा रावण बोलतो त्रिदशान खाल विमान तो मी येतो लोटांगण तुझे धरितो चरण पाणी ग्रहण करी सीते. राजा रावण म्हणतो आज मी देवाधिकासमोर सुद्धा कधी मान झुकवली नाही. मी कुणासमोरही मान खाली घातली नाही. मी ताट मानेने जगत आलो. नाकावर कधी माशी बसवून घेतली नाही. पण आज मात्र मी तुझ्या समोर लोठांगण घालतो, तुला विनंती करतो, तुझ्या पाया पडतो. तू माझी बायको हो,
तू माझं पाणी ग्रहण कर असं सीता माऊलीला राजा रावण बोलतो. कुंभकर्ण दारवंटे कर इंद्रजित करीन फुलधरम अखयादी समग्र कुमार करीन किंकर आज्ञांकित. माझा असणारा अजान भाऊ असणारा बंधू कुंभकर्ण त्याला तुझा सेवक बनवीन. इंद्रजित तर तुला म्हणले फुलं गजर सगळं आणून देईल म्हणले. आख्यादी जे सगळी माझी मुलं आहेत म्हणले सगळे तुझे दास म्हणून काम करतील. तुझा एकही शब्द मोडणार नाहीत. पण तू माझा एवढं ऐक, तू माझी हो. मंदोदरी स्वय आपण नित्य करील क्षरण शाळन मी करीन संवाहन अंग स्पर्शन सुकार्त. मंदोदरी माझी महाराणी आहे ना, ती तुझं दररोज दररोज म्हणले पाय चेपील पाय दाबील. मी तुझं असणारं अंगमर्दन करेल म्हणले. तुझ्या अंगाला सुख होण्यासाठी मी असणारं म्हणले स्पर्श करेल. तुझा अंग स्पर्शाचा घडावया भाग्य कैचे मज माझी सांडोनिया लाज भोगी निर्लज्ज भोग माझे. बघा या ओवीतच किती चिंतन सखोल आहे. राजा रावण म्हणतो तुझा अंग स्पर्श सज घडावया भाग्य कैचे मज. म्हणजे राजा रावणाला सुद्धा माहित आहे की तुझा अंग स्पर्श सजासजी मला होणं हे माझ्या ह्या जन्मात ह्या भाग्यातच ह्या प्रारब्धातच लिहिलं नाही. प्रारब्धेचे जोडे धन प्रारब्धाची जोडे मान हे सगळं प्रारब्धानं मिळत असतं. पण मला कुठलं ते भाग्य म्हणतो. पण मी तुझी विनंती करतो तू माझी लाज सोड निर्लज्ज हो आणि भोग माझे भोग असं राजा रावण म्हणतो. सिद्ध कामग अभिमानी दोघे एकत्र बैसोनी चैत्रवनी नंदनवनी अशोकवनी क्रीडूपय. राजा रावण म्हणतो माझं जे असणारं कामक विमान आहे त्या कामक विमानामध्ये आपण दोघं बसू. कामक विमान असं आहे की त्या विमानात बसल्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी जायचं जी मनात इच्छा आली त्या ठिकाणी ते नेतं. अशा विमानामध्ये आपण बसून दोघं जोडीनं बसू. सहलीला जाऊ म्हणजे फिरू. मग चैत्रवनाला जाऊ नंदनवन पाहू अशोक वनात क्रीडा करू खेळू असा राजा रावण बोलतो. सांडोनिया श्रीरामचंद्र माझा करी अंगीकार राम बापुडे कोण किंकर मज समोर यावया. म्हणून तू रामाबद्दलचा विचार सोडून दे. श्री रामचंद्राला विसर. माझा अंगीकार कर. आणि राम तर कोण आहे म्हणले एक माणूस म्हणले मनुष्य सामान्य. तो माझ्या समोर येऊ सुद्धा शकणार नाही. तो किरकोळ आहे माझ्या समोर. राजा रावण माऊलीला बोलतो. सीता माऊली निवांत ते ऐकतात. हनुमंतरायही त्या झाडामधून राजा रावण काय बोलतो ते ऐकतात. राम बापुडे ते किती तुका त्याची करशी खंती ऐक त्या रामाची स्थिती ते मी तुझ प्रती सांगेन. राम माझ्या समोर येऊ शकणार नाही. तो माझ्या समोर काय येतोय काय त्याची ताकद आहे म्हणतो. तो किरकोळ आहे. आणि त्या किरकोळ रामाबद्दल तू का दुःख करते. बर तुझं अपहरण केल्यापासून 4 महिने त्याची काय स्थिती झाली असेल हे मी तुला सांगतो असं जानकी मातेला राजा रावण सांगू लागलेलं आहे. वनवाशी चिरवाशी अन्नावीन तो उपवाशी काय तू त्या ते भोगीशी भोगी मत्सी त्रिविध भोग. राजा रावण म्हणतो रामाची काय स्थिती आहे. बापाचं अयोध्येचं राज्य सोडून तो वनवासात आहे. झाडाच्या साली वलकल अंगाला नेसलेला आहे. रानावनात
अन्न अन्न करून मरायची वेळ आहे. अन्न तर मिळतंय का म्हणले, म्हणजे तो उपवाशी आहे. कुठं फळं कंदमुळं कधी खायची कधी मिळायची, त्यानं काय पोट भरतंय का म्हणले. आणि अशा उपवाशी असणाऱ्या वनवासी असणाऱ्या कपडा लत्ता अंगावर नसलेल्या अशा रामाला, त्या रामापासून तुला काय सुख मिळणार आहे. त्या रामाला तू भोगू पाहते, त्या रामापासून तुला काय आनंद मिळणार आहे. म्हणून त्या रामाचा विचार डोक्यातून काढून टाक आणि माझ्या बरोबर भोग भोगण्याची इच्छा तू मनामध्ये धर. तुला असणारे नित्य उपचार भोगायला मिळतील, त्रिविध भोग भोगायला मिळतील. राजा रावण बोलतो, गत विजय रामचंद्र गत श्री कवन गोचर, त्यासी तू काय भोगीशी सुंदर, भोगी निरंतर भोग माझे. आणि जो राम त्याचा आता भूतकाळ विसर म्हणतो. तू सुंदर आहे आणि सुंदर असणारी तू त्या रामाबरोबर काय सुखात राहू शकणार आहे. बघ म्हणले माझं वैभव मी तुला किती सुखात ठेवू शकेल. असा राजा रावण, जगाची जगन्माता असणारी श्रीरामाची कांता सीता माऊली, त्यांना अशा प्रकारचा अर्ज, अशा प्रकारची विनंती प्रार्थना करीत आहे. रामाशी नाही शौर्य साटप, श्री हारविली अल्प तप, नाही परम कर्म प्रताप, धैर्य स्वल्प श्रीरामा. राजा रावण म्हणतो, अगं त्या रामाकडे काय आहे म्हणून त्याला एवढी भाळले म्हणले. अगं स्वतःच्या बायकोला तो सांभाळू शकला नाही, स्वतःची बायको हरवली, अजून तो तुला शोधू शकला नाही. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची शूरता नाही म्हणले. आपली स्वतःची बायको हरवणं ही काय साधी गोष्ट आहे का म्हणले. ही काय एखादी वस्तू आहे का. स्वतःची जोडीदारीन स्वतः हरवणं आणि तिचा शोध न घेणं, त्यामुळं रामाकडे कुठलाही प्रताप नाही म्हणतो. कुठलंही अशा प्रकारचं परम कर्म नाही रामाचं. थोडस धाडस असेल म्हणतो रामाकड, पण राम नेवळटासारखा आहे. कुठल्याही प्रकारची शूरता वीरता धैर्यता रामाकड नाही बर का. म्हणून तू त्या रामाचा विचार सोड. धैर्य राम निधडा असताम, तरी का स्त्री लागी रडत पडताम, झाडो झाडी का खेव देता सीता सीता म्हणून. राजा रावण सीता माऊलीला रामाचा कमीपणा करून सांगण्याचा प्रयत्न करतो, आपला मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करतो. राम जर धाडशी असता, शूर असता, वीर असता, परम प्रतापी असता, तर त्यानं तुला शोधून काढलं असतं. पण तो हतबल झाला, बायासारखा रडायला लागला, झाडांना मिठ्या मारायला लागला आणि सीता सीता म्हणून हाका मारून आरडून वरडून हांबरडा फोडून तिकडं तिकडं धावायला लागला. हे काय शूरवीराचं लक्षण आहे का. असं रामाबद्दल कमीपणा करून सीता माऊलीला राजा रावण बोलू लागला. नाही धैर्य मज समान, नाही राज्य मज समान, नाही मजसी समान धन, हीन दीन श्रीराम. माझ्यासारखा तो धाडशी नाही म्हणले, माझ्यासारखं त्याला राज्य नाही म्हणले, माझ्यासारखी त्याच्याकडे इस्टेट धन द्रव्य सोनं नाणं पैसा अडका जमीन जुमला सैन्य संपत्ती राजवाडा बंगला गाडी नौकर चोकर हे काही नाही म्हणले त्याच्याकडे. तो एकला एक पदाती आहे, हीन दीन श्रीराम आहे. एखादं गरीबाचं लेकरू कसं असावं
अशा प्रकारे तुझा राम आहे. सीता माऊलीला राजा रावण बोलतो, नाही यश मज समान, नाही समान सेनाधन, न चले मजसी अंगवन, हीन दीन श्रीराम. माझ्यासारखं त्याला यश ही संपादन करता येणार नाही म्हणतो. माझ्यासारखी चतुरंग सेना त्याच्याकडे नाही म्हणतो. त्यामुळे माझ्या बरोबर तो एकटा येऊन एवढ्या सैन्याबरोबर कसा युद्ध करेल, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची अंगवन नाही. तो दीन दुबळा असा श्रीराम आहे. नाही ज्ञान मज समान, श्री हरिविली अपेश गहन, वनोवनी करी रुदन, हीन दीन श्रीराम. त्याला अक्कल पण नाही म्हणतो. माझ्यासारखं ज्ञान रामाला नाही म्हणतो. आपली बायको हरवली म्हणजे या जीवनात फार मोठं हे अपयश आलेलं आहे म्हणतो. राणा वनात तो तुझ्यासाठी रडत आहे, इकडं तिकडं पळापळी करत आहे. सीता सीता म्हणून झाडाला मिठ्या मारत आहे. दगडांना, धोंड्यांना, पर्वतांना, झाडांना, झुडपांना, पशु पाखरांना, पक्ष्यांना, सगळ्यांना माझी सीता दिसली का म्हणून विचारत आहे. म्हणजे किती दीन दुबळा पतित श्रीराम आहे. पण रावणाला कुठं माहिती आहे, पतिताला पावन करणारा, अनाथाला सनाथ करणारा, अनाथांचा कैवारी असणारा प्रभू श्रीराम आहे. पण रामाचा कमीपणा करून रावण आपला मोठेपणा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून भाविक हो, तुमचा मोठेपणा तुम्ही जरूर सांगा, पण इतराचा मोठेपणा कमी करून तुमचा मोठेपणा कधी वाढत नसतो. तुम्ही मोठं जरूर व्हा, पण इतरांना कमी लेखून, इतरांचा पाय ओढून, इतरांना तुच्छ लेखून, त्याची निंदा करून आपण कधीही मोठं होऊ शकत नाही. हे तुम्हाला राजा रावणाच्या उदाहरणातून पाहायला मिळतं. श्रीरामाची कथा वार्ता तुझ मी ऐकून दी सर्वता, मज पासोनी सुटली आता, केवी रघुनाथा पावशी. राजा रावण म्हणतो, त्या रामाचं राहणं कुठं आहे, राम कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, काय करतो आहे, कोणत्या अवस्थेत आहे, ही बातमी मी तुझ्या कानावर सुद्धा पडू देणार नाही. एवढंच नाही, मला जर वश नाही झाली, तू माझी नाही झाली, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही. म्हणजे माझ्या तावडीतून मी तुला सहजासहजी सोडणार नाही. माझ्या तावडीतून सुटशील कशी, रामाची तुझी भेट होईलच कशी, माझं तुझं आता बनलंय म्हणले. रावण बोलू लागला, व्यर्थ जाते तुझे यौवन, ते तव न येवो परतून, शेगे भोगी दशानन, सुख संपन्न तू होशी. व्यर्थ जाते तुझे यौवन, ते तव न येवो परतून, शेजे भोगी दशानन, सुख संपन्न तू होशी. हे वय हे परत परत येत नसतं म्हणले. तू आता तरणी बांड आहे, सुंदर आहे, तुझं वय आता बहरलेलं आहे, आणि हे तुझे तरुणपणीचे दिवस हळूहळू निघून चाललेले आहेत. हे दिवस तुला परत येणार आहेत का या जीवनात? मग चांगली ही वेळ, तरुणपणाची वेळ पुन्हा परतून येणार नाही. तू कशाला व्यर्थ हे दिवस घालवते? तरुणपणात जो भोग भोगायचा असतो, तो माझ्यासारख्या राजा रावणाबरोबर रथ होऊन भोग, तुला सगळं सुख मिळेल. राजा रावण बोलतो, परदारा सोये भोगिता, पाप लागेल लंकानाता, राक्षसांची स्वधर्मता, ऐक आता जानकीये. हे जानकीये, हे सीते, तुला मी विनंती का करतोय? राजा रावण म्हणतो. म्हणजे राजा रावण सुद्धा किती ज्ञानी आहे बघा. या ओवीमध्ये काय म्हणतो? परदारा सोये भोगता,
पाप लागेल लंकानात. मी जर तुला बळच भोगण्याचा प्रयत्न केला, तुझं मन माझ्यावर नसताना मी ओढाओढी करण्याचा, अंगसंग घेण्याचा प्रयत्न केला, तर ह्या राजा रावणाला पाप लागेल म्हणतो. म्हणून मला ते पाप करायचं नाही. आम्ही हारोनी पर नारी, बळेची भोगाव्या निज घरी, पर राज्याची थोरी बळेची करी हारावी. पण राक्षसांचा एक स्वधर्म आहे. आमचा राक्षसांचं कर्तव्य काय असतं, आमचा स्वधर्म काय असतो? बळेच आम्ही दुसऱ्याच्या राज्यावर स्वारी करतो. बळच राज्य आम्ही हिसकावून घेतो. त्याचं द्रव्य, त्याची संपत्ती, त्याचं सैन्य, त्याच्या राज्याचा सगळा विस्तार आमच्या राज्यात सामावून घेतो. एवढंच नाही तर त्याची बायको सुद्धा बळच हिसकावून घेतो. आणि आम्ही राक्षस मंडळी भोग भोगतो. ही राक्षसांची असणारी सवय आहे, स्वधर्म आहे, असं राजा रावण बोलतो. देव दैत्य दानव मानव, बळेचे विभांडोनी सर्व, श्री आदी अपूर वैभव, आम्ही स्वयंमेव भोगावे. मग देव असतील, दैत्य असतील, दानव मानव कुणीही असेल, बळच आम्ही खोड काढतो. म्हणले काही नसताना त्याच्यावर स्वारी करतो. त्याचं अपूर्व वैभव आम्ही लुटतो आणि त्यांच्या स्त्रियादी सकळांचा आम्ही स्वतः भोग भोगतो. हा राक्षसांचा स्वधर्म आहे. राजा रावण बोलतो. आग्रह सांडुनी आपुला, सीते ऐक माझ्या बोला, राम अति दुःखे निमाला, प्राण दिला लक्ष्मणे. राजा रावण म्हणतो तुझा हट्ट सोड, हा हेकाळपणा बरा नव्हे. म्हणले तुझ्या हिताच्या मी गोष्टी सांगतोय त्या रामाला विसर. म्हणले अगं तुला हाका मारून मारून अन्न पाण्या वाचून व्याकुळ होऊन वनाच्या ठिकाणी राम मेला आणि त्याच्या संगतीत असणारा लक्ष्मण सुद्धा संपला असेल. म्हणले राम मेल्याबरोबर लक्ष्मण प्राण कशाला ठेवतोय? रामाच्या वियोगाने लक्ष्मणानं सुद्धा प्राण दिला असेल. म्हणून त्या राम लक्ष्मणाची आस, त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलचा भक्तिभाव अंतकरणातून तू काढून टाक. राम लक्ष्मण आहे की नाही हा संदेह फिटला पाहावी, सुख अनुसरे माझे ठाई मनोनी पायी लागला. अगं माझ्यासारख्या राजा रावणाला माझे एवढे दूत असून माहित नाही राम कुठे आहे, हाय का मेला, लक्ष्मण जिवंत आहे की प्राण दिला, हाय का त्याची काही खबर? म्हणले म्हणून तू मला अनुसर. म्हणले तू माझी हो, मला फक्त होय म्हण. म्हणले माझी महाराणी होण्याचं तू कबूल कर. म्हणून सीतामाऊलीच्या राजा रावण पाया पडू लागला, पायावर आपलं डोकं आपटू लागला. तुझी भीड म्या धरली भारी, राखली से षण्मासावरी, आता भोगीन बलत्कारी अंगीकारी मजशिते. राजा रावणानं पाय धरलं असलं तरी तोंडातून बेजबाबदार वक्तव्य करण्याचं राजा रावण मात्र कधीच सोडत नाही. एका बाजूला म्हणतो आतापर्यंत मी तुझी भीड ठेवलेली आहे, नाहीतर मी कुणाची भीडभाड राखत नाही. म्हणले 6 महिने तुला इथं आणून ठेवले, तुला कधी दुःख दिले का? म्हणले तुला काही त्रास दिला का, वैताग दिला का? म्हणले तुझ्यावर कधी रागावलो का? म्हणून तुला सांगतोय आता राम लक्ष्मण येतील, तुझी सोडवणूक करतील, ते तुझे होतील, तू त्यांची होईन. हे भाषा आता बंद. म्हणले तुझा हट्टीपणा, हेकाळपणा, त्यांच्यावरचं प्रेम ते सगळं विसरून जा. ते मागं होतं म्हणले, आता ते काही उपयोगाचं नाही. म्हणले ते कदाचित या जगात नसतील. पण म्हणून तू आता काय कर, माझी हो, माझ्या बरोबर
भोग भोग. आणि जर तू कबूल होत नसशील तर तू कुठे म्हणले माझ्या लंकेमध्ये, माझ्या अशोकवनामध्ये, माझ्या रखवालदारीच्या आतमध्ये तू आहेस. भोवताली पारा आहे सगळा, आतमध्ये वाऱ्याला सुद्धा यायला वाट नाही. तिथं कोण येऊ शकणार आहे? कोण तुला सोडवणार आहे? तू कशी या लंकेच्या बाहेर जाणार आहे? इथं तुझा कैवारी कुणी आहे का? कुणी सुद्धा नाही. माझ्या मनात आणलं तर मी तुझा जबरदस्तीनं भोग घेईन. तसं मला करायला भाग पाडू नको. म्हणून माझा अंगीकार कर, माझा स्वीकार कर. दुष्ट राजा रावण जगन्माता सीतामाऊलीला बोलतो, आना पालखी धरा छत्र, सीतेने वरिला दशवक्त्र, निशाने त्राटारे सर्वत्र, करा गजर वाद्यांचा. सीतामाऊली गुमान आहेत, गप्प आहेत. आणि राजा रावण काय म्हणतो सेवकांना, अनारे छत्रच्या अमर म्हणले, अनारे पालखी. सीतामाऊली बहुतेक कबूल आहे म्हणले, कबूल. तिनं मला वरायचं कबूल केलेलं आहे. जिकडं तिकडं सजावट करा, आरास करा, वाद्य वाजवा, सगळीकडे पताका लावा, वाद्यांचा गजर करा. राजा रावणाला सीता वश झाली म्हणून आनंद उत्सव साजरा करा. आईशे रावणाचे वचन, सीतेने टाकिले उपेक्षुन, गजापाशी भुके स्वान, दशानन तेवी भुके. राजा रावणाचे हे शब्द ऐकले आणि सीता माऊलीनं त्याची कशी निर्भत्सना केली, कशी हेळना केली, काय बोलल्या ना त्रया वर्णन करतात. मोठाच्या मोठा हत्ती चाललेला आहे म्हणले, किंवा हत्ती उभा राहिलेले आहे आणि त्या हत्तीच्या कडेने कुत्रे येतात म्हणले, भुंकतात म्हणले. हत्तीला काय फरक पडतो का हो? हत्ती त्या कुत्र्यांचा विचार तर करतो का? कोणाला भुंकतात काय हत्तीला माहित नाही का? पण हत्ती जसा गप्प असतो तशा प्रकारे हे कुत्र्यासारखं 10 तोंडाचं राजा रावण जगन्माता जानकी माऊलीच्या भोवताली भुकत आहे. म्हणतात, देखोनी उत्तम पकवान, सोये वसवशी जे स्वान, 10 तोंडाचे रावण शुन, सीते कारणे वसवशी. देखोनी उत्तम पकवान, सोये वसवशी जे स्वान, रावण 10 तोंडाचे शुन, सीते कारण वसवशी. उत्तम स्वयंपाक केलेला आहे, सुगंध सुटलेला आहे स्वयंपाकाचा. आणि वडाळ कुत्र्याला काय वाटतं म्हणले, कधी मी एकदा त्या स्वयंपाकात तोंड घालीन म्हणले. वस 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 ते कुत्र करतं म्हणले. तसं राजा रावण 10 तोंडाचं कुत्रा आहे म्हणले. आणि ही कुत्रा सीतामाऊलीचा भोग भोगण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी वस 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 करतोय म्हणले. देखोनी दही भाताचा गोळा, झडपू धावे जेवी कावळा, तेवी देखोनी जनक बाळा, रावणा काळा डोंब काग. देखोनी दही भाताचा गोळा, झडपू धावे जेवी कावळा, तेवी देखोनी जनक बाळा, रावण काळा डोंब काग. दही भाताचा नैवेद्य म्हणले. आणि त्या दही भाताचा नैवेद्य कावळ्यानं बघितला. त्या कावळ्याला वाटतं म्हणले कधी एकदा झडप घालू आणि ज्याच्या हातामध्ये तो दही भाताचा गोळा आहे तो कधी म्हणले हिसकावून घेऊ. असा 10 तोंडाचा राजा रावण, काळा कुळकुळीत डोम कावळा आहे म्हणले. डोम कावळा, साधा कावळा नाही म्हणले, भयानक दुष्ट अशा प्रकारचा डोम कावळा. सीतामाऊलीला बघून तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करण्याचं दुष्ट विचार मनात आणतो म्हणले.
रावणा देखोनी आशिता अल्पही बाधा न वादे चित्ता बैसली आसे निशंकता श्री रघुनाथाचे नेटे. सीता माऊलीनं भक्ती रामाची केलेली आहे. तिचा प्रभूवर विश्वास आहे. माऊलीला माहिती आहे नुसतं रामाचं नामस्मरण मुखात असेल तर कळीकाळ सुद्धा पाया पडू शकतो. देव तारी त्याला कोण मारी. और रामासारखा देव त्याचं नाव जर मुखात असेल तर काय विघ्न बाधायची टाप आहे म्हणले. सीता माऊली राजा रावण किती जरी भीती घालत असला, गोड बोलत असला, दमदाटी करत असला, साम दाम दंड भेद सगळं वापरत असला, सीता माऊली त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. त्याच्या शब्दाचा विचारही घेत नाही. निशंक आहे, निधड्या आहेत, अजिबात त्या घाबरलेल्या नाहीत. कारण रामनामाचं खुराक खाल्लेल्या माऊली सीता आहेत. त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य कशाचं आहे तर रामनामाचं आहे म्हणले. सीता पतिव्रता आपण सबाय श्रीराम परिपूर्ण हे स्मरणे विन नित्य स्मरण मानी रावण तृणप्राय. सीता माऊली सत्य पतिव्रता माऊली आहे. अंतर्बाह्य त्यांच्या राम कोंदिले. माझ्याच हृदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेने काय नोहे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. आतमध्ये बाहेर सगळीकडे राम कोंदून भरलेले. आत हरी बाहेर हरी हरीने घरही कोंदिले. किंवा कोंडू कोंडून भरीन जीवे देह भावे पूजिन. देहानं भावनेनं अंतकरणापासून त्या भगवंताची पूजा करणाऱ्या भजन करणाऱ्या सीता माऊली श्रीरामाचं स्मरण करत आहेत नित्य नित्य नित्य. त्यामुळं रावणाला ते काय कोण मोठा वगैरे समजत नाहीत. अगदी गवताच्या काडी समान खोलकट समजतात. ऐकोनी रावणाचे वचन प्रलोभयुक्त समाधान साधू पुढे मुंकी स्वान तत्समान मानी सीता. रावणानं कितीतरी वचन गायली. सीता माऊलीला मोठमोठा आमिष दाखवली. राज्य देईन, सगळ्या राज्याची मालकीन करीन, सगळे तुझे सेवक म्हणून काम करतील, मीही तुझा आज्ञांकित होईल, माझ्या 80,000 बायका तुझ्या दाशी होतील, मंदोदरी तुझं पाय दाबील. हे सगळं राजा रावणानं कितीतरी आमिष दाखवली. पण एखाद्या साधू पुढं येऊन एखादं कुत्र भुंकायला लागलं. साधू त्याचा विचार करतात का म्हणले त्या कुत्र्याचा. तस माऊली सीता राजा रावण काय बोलतोय, कुणाला बोलतोय, कसं बोलतोय हे ध्यानात मनात सुद्धा घेत नाहीत. म्हणतात जे विधा तोंडाचे घुबड तैशी रावणाची बडबड तेसी तेसी न लागे गोड तद्विधी चाड अपवित्र. रावण 10 तोंडाचं घुबाड आहे म्हणले, घुबाड. आणि ते घुबाड काय करतय म्हणले, उगाच बडबड करतय म्हणले. आणि बडबड केलेली काय गोड लागते का कुणाला नाही म्हणले. उचलली जीभ लावली टाळ्याला आणि निघाला बाळ्याला अशी आपल्यात मन आहे म्हणले. अहो तोंडाला फेस येईपर्यंत जर बडबड केली तर ते कुणाला गोड लागत नाही. आणि राजा रावण काय बडबड करतो ती माऊलीला अजिबात गोड लागलेली नाही. माऊली कशी गोड मानून घेईल म्हणले. रामाचा द्वेष केला तर माऊली थोडंच कुणाचा अंगीकार करतील. अहो त्या रामाला अनुसरलेले आहेत, त्या रावणाला कशा अनुसरतील. पण रावण मात्र घुबडासारखी बडबड करतो. आमिषा लागी तळपे मासा, आमिषा लागी तळपे मासा परदारा भोगी रावण तैसा
श्रीराम बाणाचा पडेल फाशा, हे लंकेशा लक्षणा. त्या गळाला म्हणले मासे धरणारा आमिष लावलेलं असतं आणि त्या गळ पाण्यात टाकला की मासे काय करतात, ते खाण्यासाठी येतात, ते आमिष खायला जातात. त्या गळाला लावलेला केचवा वगैरे म्हणले किंवा भाकरी लावली असेल, केचवा लावले असेल, काय जे आमिष असेल, मासा खायला येतो म्हणले आणि खायला गेला की तो गळ त्याच्या नरड्यात घुसतो म्हणले. मासा त्या गळाला अडकतो, मरतो म्हणले. तो कसा मरतो? गळ खालनं घुसलेला असतो, वर निघालेला असतो, त्यातून त्याची सुटका तर होतच नाही म्हणले. आणि ज्यावेळेस मासा गळाला लागला की गळाच्या दोरीला ओढ लागते, मासा धरणारा हिसका देतो, वरच्या दिशेनं पाण्यातून वर ओढण्याचा प्रयत्न करतो, मासा तडपड 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 फडफड करतो म्हणले. तरपडून तरपडून मरावं लागतं पण त्यातून सुटका होत नाही. असं हे सीतामाऊली म्हणजे एक सुंदर तरुणी ह्या हलकट राजा रावणाला आमिष आहे म्हणले. आणि हलकट राजा रावणाचा यातच अंत होणार आहे हे राजा रावणाला कळे नाही. त्याला तरपडून फडफडून तळमळून मरावं लागणार आहे हे अजून राजा रावणाच्या हलकट वृत्तीमुळं त्याच्या लक्षात येईना झालेले आहे. पण ह्या हलकटाची याच्यातून सुट्टी नाही म्हणले. काम सर्प लागला रावणाशी, कडू परदारा गोड होय त्यासी, लरी येता राम बाणेशी क्षणार देशी निमेल. त्याला काम झालेलं आहे म्हणले, काम. आणि त्या काम वासनेनं राजा रावण बरपडलेला आहे. पण त्याला ह्या काम वासनेचा जो साप चावलेला आहे ना म्हणले, त्याचं विष लय भयंकर आहे म्हणले. आणि त्यामुळं काय होईल, त्याला दुसऱ्याची बायको गोड वाटते. आपल्याला 80,000 बायका आहे ते म्हणतो, आणि दुसऱ्याच्या एका बाईसाठी आपले 80,000 तिच्या दाशी करीन म्हणतो. आपली एवढी इस्टेट त्याची सगळ्याची मालकीन करीन म्हणतो. सगळे सेवक, मुलं, नातवंड, नौकर, चाकर, प्रधान सगळे दास करतो म्हणतो. म्हणजे किती एका असणाऱ्या महिलेसाठी तीही दुसऱ्याची बायको, किती नीचपण आहे बघा म्हणले, किती हलकटपण आहे. पण याच्यातून याचा अंत ठरलेला आहे. रामबाण काही साधा आहे का म्हणले? रामाचा बाण हा रामाच्या भात्यातून एकदा रामाने काढला. रामाच्या बाणाचा अक्षय भात आहे, म्हणजे त्या भात्यातले एकतर बाण कधी संपत नाहीत. आणि रामाने एक जर बाण त्या भात्यातून काढला, ज्याच्यावर सोडला, त्याचं पक्क काम झाल्याशिवाय तो बाण परत भात्यात येऊन बसत नाही. म्हणजे रामाच्या बाणाचा नेम हुकत नाही. रामानं ज्याच्यावर मारला तो कधी त्या बाण त्या माणसाला सोडत नाही. मग तो माणूस असू द्या, देव असू द्या, दैत्य असू द्या, दानव असू द्या, कोणालाही रामाच्या बाणातून सुट्टी नाही. म्हणून तेव्हापासून बघा मेडिकल मध्ये काय काय औषध असतात आणि ती जास्त खपावी म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असतं रामबाण औषध. रामबाण म्हणजे काय हो? खात्रीशीर, पक्की गॅरंटी. जो आजार तुम्हाला आहे त्या आजारातून ते औषध घेतल्यानंतर तुम्ही मुक्त व्हाल ही हमी म्हणजे रामबाण. आणि असा रामबाण सीतामाऊलीचा बद्दल दुर्वासना मनात ठेवल्यामुळं राजा रावणाला तो लागणार आहे. आणि राजा रावणाला लागल्यानंतर राजा रावण या दुनियादारीतून जीवनातून मुक्त होणार आहे, मरणार आहे. त्यातून तो
संपेल म्हणले. रामाचा बाण सुटल्या सुटल्या क्षणार्धात जसं पाण्यात गळ टाकला, मासा आला, गळाला लागला. माशाला मारायला काय 2-4 दिवस लागतात का? क्षणार्धात डोळ्याचं पात लवतं ना लवतं एवढ्यात. तसं रावण क्षणार्धात मरेल म्हणतात. रामबाणाची नुसती लहर आली तरी एवढा रामबाण तीक्ष्ण आहे, प्रहारी आहे, तिखट आहे. ज्याला लागला त्याच्या जीवनाचं सोनही करणारा रामबाण आहे म्हणले. असो हे सावधान सीता, लोक लज्जेच्या लौकिकार्था, आडी काडी करून हाता, लंका नाता शिकवी तसे. आता तुम्ही श्रोते मंडळी सावधान व्हा म्हणले. सीता माऊली ह्या सावध आहेत, जागरूक आहेत. निश्चिम भाव श्रीरामावर त्यांचा आहे. लोक लज्जे करता, लोक आग्रहास्तव लौकिका करता. सीता माऊली राजा रावणाच्या ह्या सगळ्या दमदाटीला, गुरगुरण्याच्या ह्या पद्धतीला कशा प्रकारे उत्तर देतील याचं चिंतन आपण पुढील भागात पाहूया, ऐकूया. रामायणाची कथा भाविको अतिशय गोड आहे, सुंदर आहे. रामायण खरोखर अतिशय सुंदर आहे. म्हणून आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे की प्रत्येक भाविक भक्ताला रामायण ग्रंथाची माहिती व्हावी. रामायणामध्ये नेमकं काय आहे, कोणत्या अध्यायात काय आहे. म्हणून एका अध्यायाला आपण 5, 6, 7 वेळेनुसार आपण भाग केलेले आहेत. आणि तो अध्याय क्रमशः आपण घेतोय. कारण भाविक भक्तांना, श्रोते मंडळींना घर बसल्या किंवा जेव्हा आपल्याला सवड असेल तेव्हा आपण मोबाईल उघडू शकतो. आदरणीय जिवलक हरिभक्त परायण श्री धर्मराज ताड महाराज हा यूट्यूब चॅनल उघडू शकता, सर्च करू शकता आणि श्री भावार्थ रामायण या रामायणाच्या कथेची गोड कथा आपण श्रवण करू शकता, ऐकू शकता. म्हणून घर बसल्या आपल्या सवडेनुसार, आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण रामायणाची गोड कथा ऐकू शकता. म्हणून घर बसल्या सगळ्यांना ज्या कथेमुळे आपला उद्धार होणार आहे, आपल्या कुळाचा उद्धार होणार आहे. नुसता आपल्या कुळाचा भाविक उद्धार होत नाही. आपल्या आईकडच्या 21 कुळ्या, आपल्या बापाकडच्या 21 कुळ्या, 42 कुळाचा उद्धार ज्या कथेमुळे होतो, अशी रामायणाची गोड कथा आहे. ही तुम्ही श्रवण करायला, ऐकायला विसरू नका. त्या कथेतून जे टाकता येईल ते सोडून द्या भाविक हो. जे घेता येईल ते घ्या. रामायण अत्यंत सुंदर आहे, अत्यंत गोड आहे. त्याचा भाव अर्थ अत्यंत सखोल आहे. पण भगवान परमात्मा श्रीराम प्रभू पांडुरंग परमात्मा, सीता माता किंवा रखमाई माता ज्याप्रमाणे बुद्धी देतील, जिभेवर वास्तव्य करणारी सरस्वती, आमच्या गुरुवर्यांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, तुम्हा श्रोते मंडळींचा आशीर्वाद, त्यामुळे जे मुखातून, जे वाणीतून तोडक्या मोडक्या शब्दात ही रामायणाची गोड कथा मी आपल्या समोर सांगण्याचा, एक बोबडा बालक जसा बोलतो तशाप्रमाणे प्रयत्न करत आहात. जिथं चुकत असेल, नजर चुकीनं काही शब्द जात असतील तर भाविक हो, करा क्षमा अपराध. आणि तुम्ही गोड रामायण ऐकायला विसरू नका. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर आपण स्पर्श करा, बेल बटन दाबा, जेणेकरून रामायणाचे
दररोज बनवलेले कथेचे गोड गोड व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील हीच सर्वांना विनंती. रामप्रभू पांडुरंग परमात्मा, सीतामाता, रखमाई माता आपल्या सगळ्या परिवाराला, श्रोते मंडळींना, रामभक्तांना नित्य सुख, शांती, समृद्धी, भरभराटीची अवस्था प्राप्त करून देवो हीच भगवत चरणी प्रार्थना. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंग. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.